नमस्कार. मी उदयकुमार शिरूरकर, प्रेसिडेंट निसर्ग रक्षक सेवा संस्था मुंबई. आज एक असं प्रकरण घेऊन आलेलो आहे की गेल्या 28-29 रोजी जवळजवळ 1000पेक्षा जास्त गोव्यामधील पेरनेम येथील आरंबोल बीचच्या रहिवाशांनी टॉर्च मोर्चा काढला होता. कारण असं होतं की जवळजवळ 3 लाख स्क्वेअर मीटरची एक NDZ म्हणजेच नॉन डेव्हलपमेंट झोन, ज्याला आपण फॉरेस्ट म्हणतो, अशी प्रायव्हेट लँड वसाहतीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक कन्व्हर्शनचा ठराव गोवा शासनाने घेतला होता. आणि महत्त्वाचं म्हणजे या कन्व्हर्शनला संपूर्ण गोवेकरांचा विरोध आहे. कारण यांनी पर्यावरणाची अतोनात हानी होणार आहे आणि याचा खूप दूरगामी परिणाम संपूर्ण गोव्याला भोगावे लागणार आहेत. आपण विकास म्हणतो, पण विकास हा शाश्वत असायला हवा, पर्यावरणाचं नुकसान करून नव्हे. पण इथे आता लोकांना नेमकं झाले काय कळत नाही आहे. गेल्या अनेक दिवसामध्ये आपण पाहतो वेगवेगळ्या शहरामध्ये असे निर्णय घेतले जात आहेत. पण सुदैवाची बाब अशी आहे की आता नागरिक जागृत झालेले आहेत, त्यांना कंठ फुटलेला आहे आणि आता ते विरोध करण्याच्या मनस्थितीत आहेत. आज आरवली येथील विरोधाला न्याय मिळालेला आहे. आपला नाशिकमध्ये सुद्धा तपोवनामध्ये हीच गोष्ट झालेली आहे. आणि कालच मी एक सावंतवाडीचं प्रकरण NGTमध्ये गेल्याचा प्रकार आपल्या निदर्शनात आणला होता. पण हे ठिकठिकाणी असं जे काय चाललेलं आहे याच्यामध्ये आता पर्यावरणाचा ऱ्हास करण्याची वृत्ती बळावत आहे. ती कुठेतरी थांबली पाहिजेत. कारण जर उद्या झाडत नसतील तर आपण श्वास कुठून घेणार आणि पुढच्या पिढीला आपण काय देणार, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण ह्या सर्व प्रकरणामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे तेथील आरोळकर नावाचे जे एक मंत्री आहेत, जे त्यांचे MLA आहेत, ते स्वतः या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालून त्यांनी हे प्रकरण त्यांच्या विधानसभेमध्ये मांडलेलं आहे. आणि त्यामुळे आशा करूया की ज्यावेळेला राजकीय नेते त्यांच्याबरोबर आहेत, त्यामुळे त्यांच्या या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल. आणि निसर्गरक्षक सेवा संस्था मुंबई ही सतत अशा प्रकरणामध्ये तुमच्याबरोबर आहे याची मी ग्वाही देतो. धन्यवाद.